वरी चढ कडू कारल्याचा येल झिम्म मना मंदी चाल ऊन पावसाचा खेळ सुख दळीता कांडिता जात्यावरी येती वव्या दूध जाता उतू तो वठी फुटल्या ग शिव्या गीता वडाळ भवानी पिळ्या भोपळ्याचं नात शरबती गवा संग किड रगडीत जात झगड्यात माया लपे सवन्यारी खट्टी मिठी जीवा भावाचा गुंताळा कवा कट्टी कवा बट्टी अबट्टी अबट्टी कवा कट्टी बट्टी अकट्टी बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी पप्पे कविता येत आहे तिचा फोन बी बंद आहे कोणाशी बोलून राहिली तू काका तुला नाही माहिती पण काय पण काय हे लग्न मोडलं त्याला जबाबदार मी आणि परागराव आहे. काय म्हणजे हा लग्न मोडण्याचा निर्णय आम्ही दोघांनी मिळून घेतलाय. काऊन आता काऊन म्हणजे काऊन असा निर्णय घेतला पण तुम्ही दोघांनी सांग ना आता सांग काऊन असा निर्णय घेतला ते अगं तुमच्या दोघांच्या अशा वागण्यामुळं दोघांच्या घरामध्ये काय उरायले माहिती का तुम्हाला सगळ्या गणगोतामध्ये तू उरायले अगं एकमेकाला नाही ती बोलू राहिले दोन्ही घरचे लोक आणि पाहुण्या रावळ्यामध्ये तोंड दाखवायला जागा राहिली नाही ते वेगळंच. अरे पण काका हे सगळं गैरसमजात न होऊ राहिलंय. मी एक गोष्ट बोलली त्याचा वेगळाच अर्थ घेतला घरच्यांनी. त्याच्यात आता माझी काय चूक. हे सगळे वाद त्याच्यामुळे होऊ राहिले. अगं निस्ती वादवादी नाही ग त्याच्यामुळं एकमेकांचा जीव घ्यायला टपले दोन्ही घरचे लोक तुमच्या वागण्यामुळं. अगं थोडा तरी विचार करायचा की ग पप्पे PhD करू राहिले ना पप्पे तू लहान आहे का आता तू काढानी मग अशी का वागू राहिली ग माय गैरसमज म्हणा नाही बाबा मी तुला सांगतो मला अजिबात म्हणजे तिळभर मी पडून नाही राहिलो तुमचं वागणं. अशी काय पद्धत राहायची का वागायची. चिडू नको ना रे काका तू तरी चिडू नको. हा आम्हाला काय माहिती हे सगळं असं होईल म्हणून. माहित नव्हतं तर मग माहित करून घ्यायचे ना आपल्या वागण्याचे परिणाम काय होतील ते. म्हणते चिडू नको तर काय नाचू तुझ्या समोर. अगं बाई जमलेलं लग्न मोडणं म्हणजे काय राहतं ते PhD शिकू राहिली म्हणजे तुला समजल असं नसतं बाई. म्हणजे आता तू जे काही सगळं ही मोठे शिकू राहिली ना म्हणजे तू काय वेगळ्या जगात राहिलं जाणार आहे का नाही ना. पप्पे किती पण शिकलं तरी इथल्या जगात राहायचं ना बाई तुला. अगं इथला व्यवहार वेगळा राहते बाई शिक्षण वेगळं व्यवहार वेगळा. लग्न फसलं म्हणजे काय होतं ना ते एखाद्याचं लग्न मोडले ना त्याला जाऊन विचार. अगं लोकांची मानसिकता ना पप्पे पण लई वेगळी राहते. पोराचं काय त्याचं काय चांगलंच होतंय पप्पे पण सगळं पुरीला आणि पुरीच्या घरच्यांना निस्तरावं लागतंय बघ. काका हे बघ मी हे सगळे गैरसमज दूर करण्याचा खूप प्रयत्न केलता. तू विचार
पण घरच्यांना असं वाटू राहिलं होतं का मी सारवासारव करते, मी कुणाची तरी बाजू सावरून घेते, मी कुणाला तरी वाचवते असं. नमस्कार. तुमचं आधीच ठरलं होतं मग आम्हाला सांगत नाही का अगोदरच? तुम्हाला लग्न मोडणं म्हणजे काय पोरासोराचा मामला उठून राहिला काय? काका आम्ही लई सांगायचा प्रयत्न केला पण कोणी ऐकूनच नव्हतं घेऊ राहिलं. शेवटी नाईलाजानं पप्पी पूर्वा घरी बोलल्या. हो म्हणजे मी पण सांगणार होतो घरी, पण माझं पण घरी कोणी ऐकूनच नव्हतं घेऊ राहिलं. आता तुम्ही बघितलं ना, साखरपुड्याच्या दिवशी आम्ही तुमच्या घरी आलतो तेव्हा बोलायचा किती प्रयत्न केला पण कोणी ऐकूनच नव्हतं घेऊ राहिलं. ते तुमचे लीला काका ते किती बोलले, नाही नाही ते बोलले थोबाड फोडतो म्हणले. हो आमचेच चुकले ना. आणि तुमचे काय ते मधात जीभ घोडत बसले होते. नाही तुमचं बरोबर आहे, म्हणजे आमच्या घरचे जरा बोलण्यात चुकलेच. प्रकाश मामा जरा जास्तच बोलले. खूप जास्त बोलले. आणि ते सुनील राव चारूबाई ते का कमी आहेत काय? नाही नाही ते बोलले आम्हाला. नाही काका तुमचं सगळं बरोबर आहे, खरंच बोलण्यात चुकले आमच्या घरचे. पण माझं काय म्हणणं आहे, हे सगळं आता होऊन गेलंय ना, सगळं घडून गेलंय ना. आता परत परत ते उगाळत बसण्यात काय अर्थ आहे काका? हे थांबवूया ना काका प्लीज. काका लग्न मोडलंय हे वाईटच झालंय. म्हणजे घरच्यांना वाईट वाटू राहिलं लग्न मोडलं याचं, सगळ्यांनाच वाईट वाटू राहिलं. पण त्या गोष्टीमुळं काही गोष्टी चांगल्या होऊ राहिल्यात. म्हणजे आता बघ ना, माझी PhD नीट चालू राहिली रे, हे चांगलंच होऊ राहिलं ना, हा फायदा होऊ राहिलाय आपला. अरे पण लग्न तर मोडलं ना पप्पी. लक्ष्मी काका, आप्पा आणि चंदू काका आयुष्यात पहिल्यांदा एक होऊ राहिलेत. कळू राहिलं का तुला? आता ते एकमेकांच्या जास्तीत जास्त जवळ कसे येतील यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजेत ना रे. हा आपला फायदाच आहे ना. लक्ष्मी काका, मी खूप विश्वासानं तुला हे सगळं सांगू राहिले. हे बघ, तू प्लीज हे कुणालाच बोलू नकोस. हा, तू प्लीज आमच्यात येणार आहे. नाही हो, मी तुमच्यात आलो ना तर आप्पा मला कोणाच्यात ठेवणार नाही. नको नको. लक्ष्मी काका, तू तुझ्या पप्पीसाठी एवढं नाही करणार का रे? प्लीज माझ्यासाठी. बरं ठीक आहे, मी नाही सांगणार कोणाला. थँक्यू. तुझ्यासाठी या पप्पी. नाही सांगणार. किती जण निघाले? 30. अरे नाही, 13. गट्टू आपल्या वर्गात 40 जण होती. तू, मी आणि पर्या धरून फक्त 13. ओनली 13. आता मला पोरांची नाव माहिती तेवढी लिहिलीत, पोरींची नाव माहित नाहीत. आणि ज्यांची माहिती ते गायब आहेत. लग्न करून नांदायला गेलेत म्हणे गायब आहे. लिही माझं नाव म्हणजे 14 होतीन. अरे यार लिहणार हो, का फरक पडतो? घ्या ना तुमच्यात मला. ओके ओके, आमच्या वर्गातली सगळी नावं झाली आणि जागा उरली तर तुझं नाव लिहिणार. पण स्टँड बाय. काय काय चालू आहे? ते गट्ट्याला आठवण येते ना शाळेची. हा हा, इकडे बघ इकडे बघ. शाळा सुरू असताना कधी आठवण नाही आली रे तुला? आता बरी आठवण येऊ राहिली. मुन्ने मी काय म्हणतो,
हा आपल्या वर्गातले 1-2 पोरींची नावं सांग ना मला. म्हणजे ते बघ ना. गट्टू, तुला लई मनापासून सांगतो, चिंगमच्या नादी लागू नको. लग्न झालंय ना आपलं, घरी वहिनी आहे ना, मग याच्या नादी लागून नको. कशाला आता पोरींचे नंबर पाहिजे? त्यांचे संसार उद्ध्वस्त करू राहिला. ए नाही नाही, संसार न उद्ध्वस्त करायचा. पण बघ ना, म्हणजे आठवतीत का बघ ना 1-2. नाही रे, मला नाही आठवू राहिले काही. बरं मी जाऊ का, मला जरा एक काम आहे. हा बाय. बाय 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 बाय. ते 2-4 पोरींची नाव सांग ना जाता जाता. 2-4 पोरींची नावं कशाला पाहिजे हे सांग ना मला जाता जाता. तुला उशीर झालाय ना, काम आहे. बाय बाय. बाय बाय. बाय बाय. चलो. त्याला काय विचारतो पोरींची नावं? मला विचार ना, मी सांगतो. हो का? म्हणजे आमच्या वर्गातल्या मुलींची नावं तुला माहितीये? कशी रे? अरे तुमच्या वर्गात नव्हतो, पण तुमच्या वर्गावर आपली श्रद्धा होती. श्रद्धा. गेट किंग होता आपण, गेट किंग. अरे आता तुला माहितीयेत ना नावं, मग सांग ना गट्टूला. ले रे, काशी. काशी आता पारनेरला असती. तिचा नवरा तलाठी ऑफिस मध्ये शिपाई आहे. ले. चला, म्हणजे लग्न मोडलं ते पूर्वाच्या घरच्यांसाठी बरं झालं म्हणायचं. नाही, देव कधी कुणाचं वाईट करतच नाही. हा, फक्त लोकांना कळत नाही का बुवा देवानं आपल्या बरोबर असं काऊन केलंय. जे होतं ना ते भल्यासाठीच होतं. आता बघा, लग्न मोडलं म्हणून पूर्वाच्या घरच्यांना आपल्या घरावर मोठं संकट आलंय असं वाटलं असणार आहे. म्हणून सगळे एकू राहिले. बरं झालं म्हणायचं ना. हा, जखमेच्या बाजूला खाजवल्यावर अशा गुदगुल्या होतात ना, तसा आनंद वाटू राहिला असणार आता पूर्वाच्या घरच्यांना. शेवटी काय, आता कोणाचं वाईट व्हावं यासाठी थोडी आम्ही दोघांनी लग्न मोडण्याचा निर्णय घेतलाय. आम्ही बाण हाणला अंधारात, पण आत्ता कुठे नेम बरोबर बसलाय. वा. मग काय भावड्या? कुठं काय? आज एकदम खुश दिसू राहिलाय. काय विशेष? नाही ग, काही विशेष नाही. काही नाही, काहीतरी स्पेशल. त्या बिगर तू एवढं खुश नाही. आली परत तू डोकं खायला सोने. सांगितलं ना तुला, काही स्पेशल नाहीये. अनुष्का हो बोलली की काय? का तू प्रपोज केलं तिला? तू जरा हळू बोलते का सोने? नाही प्रपोज केला तिला, ती काहीच बोलली नाही. मग एवढं कसल्या उकळ्या फुटू राहिल्यात तुला? तुला सांगावंच लागणार आहे आता. ये, बस. ऐक, जे मी तुला आता सांगणार आहे ते सिक्रेट आहे, कोणाला सांगायचं नाही. पूर्वाचा फोन आलता. पूर्वाचा फोन? हळू बोल ना. पूर्वाचा फोन? अगं काय आहे, पूर्वाचे आजोबा आहे ना, आणि पूर्वाचे काका म्हणजे पुणेवाले चंद्रकांत काका. हा, त्यांचं काय? त्यांचं एकमेकांशी अजिबात पटत नव्हतं. पण जेव्हापासून आमचं लग्न मोडलं ना, तेव्हापासून त्यांचं मस्त पटू राहिलंय. त्यांच्या घरच्यांना पण नव्हतं वाटत त्यांचं पटल म्हणून, पण आता हळूहळू मस्त पटू राहिलंय. बघ सोने, लग्न मोडल्यामुळं काही गोष्टी किती चांगल्या होतात का नाही. म्हणून तू एवढा खुश होऊ राहिलाय का? पण याचा काय फायदा आहे रे तुला? सोने, अगं फायदा नुकसान याच्या पलीकडे तुला का सांगू राहिलो मी, तुला काय कळणार आहे. सोड. म्हणे मला काही कळणार नाही. त्यांच्या घरी फटाकडे का फुटाना, पण तुझी तर बदनामी झाली ना. झालं ना तुझं नुकसान, मोडलं ना लग्न. मरू दे, त्यांच्या घरी भांडणं मिटू दे, नाही ते एकमेकांच्या उरावर बसू दे. आता मुद्द्याचं बोल. मुद्द्याचं? हा, मुद्द्याचं. तुझं लग्न मोडलं ना, तूच मोडलंय ना. जरा हळू बोलते का बॅनर लावते आता घरभर सगळे. पूर्वाच्या आजोबांचा, तिच्या काकांचा विचार करण्यापेक्षा डायरेक्ट जाऊन अनुष्काला विचार ना लग्नासाठी. डायरेक्ट लग्नाचं? अरे भावड्या, आता तू जेवढं खुश आहे ना, त्याच्या कितीतरी पट तू खुश होशील अनुष्का हो म्हणली तर.
हा का? पण तू आता अनुष्काला विचारणार आहे का? का तुझ्या वतीने मी विचारू? सोने तू उगा शानपणा करू नका. आता खांद्यावर बसवलं म्हणून आता डोक्यावर नको बसू तू उगा. ठीक आहे, तुझी मर्जी. पण लवकरात लवकर विचार, नाही तर ती जायची लग्न करून तू बसायचा तसाच. मग बसशील बोंबलत. विचारलं असतं तर बरं झालं असतं. काय बरोबर राहिला मुन्या? काही काम नाही त्याला, काही बरळत असतो. हा नाही पण तरी काय बरोळतोय? अरे आता जे काय बोलत होता ना ते काही स्पष्ट कळलं नाही बघ. हा लग्न मोडलंय ना त्यामुळे तो विचित्र सारखं वागतोय असं. विचित्र हा म्हणजे? आत्ताच घे ना. मी आत्ता त्याच्याशी किती बोलायचा प्रयत्न करत होते पण तो आत घुम्यासारखा बसलाय. रात्रीचं झोपत पण नाही, एकटा एकटा राहतो, मध्येच फॅक करून हसतो. असाच एकदम असाच हसतो बघतो. गप्प गप्प राहतो, खात नाही, पित नाही, खात पित नाही. सॅड सॅड गाणी ऐकतो मोबाईल मधून. हो तुझ्यासारखंच एकटा एकटा राहतो. अनुष्कामुळे हे सगळं उरायला येतं. तर मलाच काहीतरी करायला पाहिजे, नाही तर चांगल्या पोराचं वाटोळ व्हायचं. काय कराव? काका काय झालं? कसला विचार करतोय? मला काय वाटतं, मुन्याला ताप आलाय, त्याच्या डोक्यात गेलाय तो, म्हणून असं करत असेल तू. पण तू टेन्शन घेऊ नको. फेज असती ही, जाती. मी बघतो, हरीश काका आहे ना, मी बघतो काय ते. जा तुम्ही. या चाल. मग काय लग्न मोडलं? काही त्रास? नाही सर, खुश का? नाही सर. त्रास तर होणारच ना सर. हे लोकांचा. तुम्हाला वाटत असेल मी असं का विचारतो? नाही सर, मी नाही विचारा ना. तुम्ही मला विचारा तर मला सांगता येईल ना. का बरं विचारू राहिले सर? हा आता तुम्हाला कळलं असेल, बघायला मिळाले असेल लोकांची मानसिकता जवळून. कसं आहे, हे शिक्षण महत्वाचं. आयुष्यात हे शिक्षण फार महत्वाचं. तुमच्याच नाही तर सगळ्याच लोकांच्या कामी येतं हे शिक्षण. अनुभव हा सगळ्यात मोठा शिक्षक. नाही, थेअरी महत्वाची आहेच, पण प्रॅक्टिकल पण फार महत्वाचं आहे. म्हणून तर आम्ही कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल घेत असतो. तुम्हाला असं वाटतं आम्ही तुम्हाला त्रास द्यायलाच प्रॅक्टिकल घेतो, आज थोडीच आहे. नाही. काय शिकली तुम्ही या अनुभवातून? लोक काय बोलतात लग्न मोडल्यावर? त्यांचं काय सर, त्यांचं समाधान होईपर्यंत तेच प्रश्न विचारत राहते. हा ना. नाही ते कठीणच आहे, ते तसंच आहे. लोकांचं तसंच आहे, लोकांचं मनावर घेऊच नाही. खोदून विचारतच राहतात. मानसिकता. रस्त्याने जाताना पण शांतपणे जायचं नाही. कोणाचं भांडण चालू असेल तर बघायचं, मन लावून बघायचं, मग्न होऊन. ते काय भांडण बघायची गोष्ट आहे, तो बघत राहायचं. सर नाही हो, पण ह्या अशा समाजाचं खूप त्रास होतो. जगणं कठीण होऊन जातं अशा. कशाला त्रास करून घ्यायचा? हा? समाज हा साखळी सारखा आहे. लिहून घे वाक्य लिहून घे. समाज हा साखळी सारखा आहे. धनंजय पाठारे. तुम्हाला हत्ती माहिती? हा, हत्तीची गोष्ट माहिती? कोणती गोष्ट सर? सांग. आता हत्ती एवढा बलाढ्य प्राणी, तरी त्याला बांधलेली साखळी तो तोडू का शकत नाही? काय, जेव्हा तो लहान असतो का नाही, तेव्हा त्याला साखळीने बांधलेला असतं. तो साखळी तोडायचा फार प्रयत्न करतो, आटापिटा करतो, पण त्याला फार त्रास होतो. तो असा विचार करतो, कशाला, आपल्याला फार त्रास होतो ना साखळी तोडायचा, राहू दे गप गुमान. शांत उभा राहतो.
हत्ती मोठा होतो, माहूत त्याला बऱ्याचदा बांधत पण नाही, नुसतं बांधल्यासारखं करतो, पण तरी हत्ती जागचा हालत नाही. का? कारण लहानपणच्या डोक्यात साखळी बांधल्याच है ना, त्याला वाटतं आपल्याला बांधून ठेवलंय, कशाला उगाच आटापिटा करा, शांत उभा राहा, है ना. जसं हत्ती तसं माणसाचं. माणसाला सुद्धा समाजाने अनेक अदृश्य रूपी साखळींनी बांधून ठेवलेले आहे. पण जो माणूस ही साखळी तोडतो तो खरा मुक्त. पण अशा मुक्त माणसाला समाज सोडत नाही, त्याला फार त्रास देतो. पण जो माणूस या समाजाने दिलेल्या त्रासाला बधीत नाही, शेवटी तो समाज त्याला सॅल्यूट करतो, नमस्कार करतो, पुतळे उभे करतो, त्याला नेता म्हणतो. महाराष्ट्राचा इतिहास आहे बघा. म्हणूनच तुम्हाला सांगतो, लोक काही पण बोलतील लक्ष देऊ नका. तुम्ही तुमचं लक्ष तुमच्या ध्येयापुढे ठेवा. या कुठे आलो होतो? मानसिकता. मानसिकता. माणसाला आलेल्या अनुभवाकडे त्यांनी त्रास म्हणून न बघता त्याच्याकडे अभ्यास या दृष्टिकोनातून जर बघितलं तर तो अनुभव आपल्याला एन्जॉय करता येईल.